शिवसेना शिंदेगड पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी आज स्पष्टीकरण दिले। जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले। ठाण्यातील खारकराळी भागातील रघुवंश हॉल येथे आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचं कारणही स्पष्ट केले। 1995 साली आपण मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत आहोत। ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहोत। त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत। एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत। आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत। मंत्र्यांना कुठे भेटायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो। त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। जनता दरबारात निवेदनं स्वीकारली जातील आणि 15 दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं। जनता दरबार आहे कशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे? प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार करणार आहे। हे बघा, बाब अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही। मी 95ला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत। किंबहुना त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा, 15 आठवड्यांनी भाईंदरला भरायचा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे। त्याला अखंड ठाणे जिल्हा होता, पालघर आता नंतर विभक्त झाला आहे। या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही। आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक आहोत। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेला दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही, सगळ्यांचा प्रयत्न आहे। एकूणच 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल असं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारात व्यक्त केले। तसंच दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत। खारकराळी भागातील रघुवंश हॉलमध्ये आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली। त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला। कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली, घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिलं। आता या इमारती बेकायदा असल्याचं निष्पन्न झालं असून येथील नागरिकांची फसवणूक झाली आहे। त्यात त्यांची काहीच चूक नाही। येथील नागरिकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितलाय। तसंच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही आपल्याला फोन करून त्यांच्या भागातही अशाच 7 ते 8 इमारती असल्याचं सांगितलंय। तसंच कल्याण ग्रामीणमध्ये अशा अनेक इमारती आहेत असंही नाईक यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। तसंच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देईल याचाही विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान दिवा भागातील 54 बेकायदा इमारतींवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिले असून पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे।
येथील नागरिकांच्या शिष्टमंडळानं नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेश त्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दिवा येथील 54 बेकायदा बांधकामांवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं ठाणे महापालिकेचं पथक येथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेलं होतं. या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केले. दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदानाचे फलक उभारण्यात आले आहेत. तसंच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी देखील केली जात होती. दिवा परिसरातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकताच दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेनं अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक निघालं होतं. कारवाईसाठी महापालिकेचं पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले. इमारतींवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवला होता. आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. महापालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय. रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होतं. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महापालिका पथक येथे JCB हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडवला. दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागला आहे. दिवा परिसरात 2017 ते 2021 या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यामध्ये 2017 ते 2021 या काळात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयानं पालिका प्रशासनाला दिले आहेत. यातील 2 इमारतधारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित 52 इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. या इमारतीमधील रहिवाशांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात. त्यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कारवाई होणार असल्यानं रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केलं जात आहे. राज्य सरकारनं महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना आणि ST तिकिटात 50% सवलत या योजना विशेष स्वरूपाच्या आहेत. मात्र ST महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसलाय. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. महिलांच्या ST सवलतीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता महिलांना देण्यात आलेल्या 50% सवलतीमुळे ST महामंडळाला रोज 3 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे येथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला ST प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही. राज्य सरकारनं यापूर्वीच महिलांसाठी 50% तर 75 वर्षांवरील नागरिकांसाठी ST प्रवासात सवलत लागू केली होती. मात्र या सवलतीमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झालाय. सातत्यानं सवलतीच देत राहिलो तर ST महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही. दरम्यान मंत्री सरनाईक यांनी 50% सवलतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले. तसंच येथून पुढे महिलांना सवलतीनं ST प्रवास करता येईल का नाही असा प्रश्नही उपस्थित झालाय. मंत्री सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना ST प्रवासात दिलेली 50% सवलत बंद होणार का यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं शिंदे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50% सवलत बंद होणार नाही. तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.